लागी सेवक झालो, सेवे 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 लागी सेवक झालो। तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा देवा, अहो स्वामी तुकया देवा। सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा, ज्ञानाने न करावा अभेदो। सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा, नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवभाव पहिलं सगळं येणे सोसे मन झाले हाव भरी, परत माघारी घेत नाही। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त स्थळी सेवेकरता निवडलेला अभंग, महान भगवत भक्त देहू निवासी सकल संत हृदय सम्राट ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा अत्यंत महत्वाचा गोड उत्कृष्ट असा अभंग सेवेकरता निवडलेला आहे। विठाला सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा चार चरणाचा अभंग आहे। अभंग अत्यंत महत्वाचा अत्यंत प्रसिद्ध असा अभंग आहे। अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा आहे, महाराज श्रीमंत श्री तुकोबाराय या अभंगामध्ये साधू संतांनी त्यांच्या विचाराची गाठलेली जी उंची आहे त्या उंचीचा विचार करणारा हा अभंग आहे। विठाला हो, साधू संतांनी ज्या विचाराची उंची गाठली त्या विचाराचा अभंग करणारा हा अभंग आहे। खऱ्या अर्थाने जी विचाराची उंची साधू संतांनी गाठली त्या विचाराच्या उंचीचा विचार करणारे श्रीमंत श्री तुकोबाराय आहेत। त्यांनाच तो विचार जमेल, झेपेल आणि करता येईल। श्री गुरूंच्या मुखातून ऐकलं तुमच्या समोर मांडतो। महाराज गुरुरे स्वामीजी सांगत असतात, हो त्यालाच हो साधू संतांचं वर्णन करण्याचा अधिकार, विचार मांडण्याचा अधिकार, विचाराची ओळख करून देण्याचा अधिकार जो खरा संत आहे। विठाला जोपर्यंत संत चिन्ह अंगावर बांधत नाही तोपर्यंत हो अधिकार निर्माण होत नाही उपदेश करण्याचा, असं म्हटलंय ना। नाही संत चिन्हे उमटली अंगी, नाही उपदेशाला गी पात्र झाला, पात्र झाला, उपदेशाला गी पात्र झाला, पात्र झाला।
काही संत चिन्नी उमटली अंगी उपदेशा लागी पात्र झाला महाराज तो विचार मांडण्याकरता पात्र त्यावेळेला होतो ज्यावेळेला संत चिन्ह अंगावर बांधली पाहिजे उमटली पाहिजे तो विचार मांडणारे श्रीमंत श्री तुकोबाराय आहेत आणि कशा पद्धतीने विचार मांडतायत काय विचार आहे या अभंगाचं थोडक्यामध्ये संकल्पित वेळेमध्ये चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं अत्यंत अगत्याचा आहे तो म्हणजे असा सालाबादाप्रमाणे चालत असणारा भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र उस्मानपूर या गावामध्ये पवित्र अशा या भूमीमध्ये गेली 38 वर्ष झाले गुरुवर्य सीताराम बाबा महाराजांच्या कृपाशीर्वादाने तसेच प्रातस्मरणीय मुरलीबाबांच्या कृपाशीर्वादाने आणि त्यांचीच परंपरा पुढे चालवत असणारे श्री हरिभक्तीपरायण ज्यांच्या शुभ हस्ते या सप्ताहाचा आरंभ ते श्री हरिभक्तीपरायण आमचे अण्णा म्हणजे भागवत महाराज भावने अण्णा या ठिकाणी उपस्थित आहेत अण्णांच्या शुभ हस्ते गुरुवर्य स्वामीजींच्या कृपाशीर्वादाने आणि रामगुरु बाबांच्या कृपाशीर्वादाने या सप्ताहाला आता 38 वर्ष पूर्ण झाले किती वर्ष 38व्या वर्षामध्ये हा सप्ताहानं पदार्पण केलं 38 वर्षातल्या या सप्ताहाचं हा दुसरा दिवस संपूर्ण ग्रामस्थ मंडळीच्या वतीने सप्ताह संयोजन समितीच्या वतीनं माझ्या वाटेला आलेला आहे त्यामध्ये मागच्या वेळेला ज्या वेळेला कीर्तन झालं त्याच वेळेला आदरणीय चेअरमननी सांगितलं त्यावेळेला दगडूराम महाराजही होते आणि ही सगळी मंडळीनं मला वाटते संदीप भाऊ पण होते हा ते या ठिकाणी त्या दिवशी उपस्थित होते सर्वांनी मिळून त्या ठिकाणी त्या दिवशी विनंती केली आणि या दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्या वाटेला या ठिकाणी आलेली अण्णा दुसऱ्या दिवसाची सेवा आहे 2 नंबरची नाही आणि माझ्या समोर जे बसलेले आहेत त्यांनी 1 नंबरची सेवा केली अण्णा रात्री सेवा अण्णाची नंबर 1 सेवा झाली 1 नंबरची सेवा झाली हा वा 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 युट्यूबला अण्णाला टाकलं युट्यूबला म्हणजे नवल काय अण्णा फेसबुकला आहेत युट्यूबच्या पलीकडे हा असं आहे आणि आपण तरी एखाद्या वेळेला माग राहतून एखाद्या ढेल्यानं पण अण्णा पुढे विठाला आणि या कीर्तनाचे यजमान आहेत मदनराव ओम प्रकाशराव राऊत हे या कीर्तनाचे काय आहेत यजमान आहेत आणि आता काही जरी झालं अण्णा तरी यजमान सगळ्यात महत्वाचे नाही माणसानं धोरणातच राहत जातो यजमान सुटला की मग हो लक्षात असावं म्हणून यजमान उपस्थित आहेत आणि यजमानाचं ऐकावं लागतं अण्णा आणि पूर्वसुरींनी ऐकलं तर आपला काय लाग नाही म्हणायचा असं यजमान या ठिकाणी उपस्थित होते या कीर्तनाकरता महाराष्ट्रातील दिग्गज भजन वैभव खऱ्या अर्थाने या ठिकाणी उपस्थित आहे त्यामध्ये ज्यांनी गोड सुंदर अशी चाल गायली ते श्री हरिभक्तीपरायण रेवलगावकर महाराज बाबासाहेब महाराज घायाळ आणि त्यांना सुंदर साथ केली ते या गावचं रत्न परिसरातील परीश माझे आवडते गायक श्री हरिभक्तीपरायण जे एका चांगल्या उत्कृष्ट ख्यातनाम कीर्तनकाराचे बाप आहेत ते आमचे गोड गळ्याचे धनी दगडूरामजी महाराज राऊत ते या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनाही धन्यवाद त्यांनी गोड सुंदर चाल गायली आणि वैद्य महाराज आहेत त्याच्यानंतर आमचे गावातलेच किसन भाऊ आहेत हेच किसन भाऊ आहेत वैद्य महाराज आहेत इकडं गुलाब महाराज मुद्दाम सालगावून आलेले आहेत त्यांनाही धन्यवाद आणि इकडं माऊली महाराज आहेत त्यांनाही धन्यवाद मध्ये सखाराम तात्या आहेत त्याला धन्यवाद तुमच्या पलीकडून अशोक भाऊ आहेत त्यांनाही धन्यवाद आणि पलीकडून विनेकरी आहेत असं माझ्याकडे बघायलेत पण धन्यवाद विनेकरी बाबा घनवट मामा आहेत बाबा आहेत त्यांनाही धन्यवाद आणि इकडून सर्व गावातलीच भजनी मंडळी आहेत त्याच्यामध्ये माझ्यावर नितांत ज्याचं प्रेम आहे तो नेहमी आठवण काढीत असतो आमचा मुक्तेश्वर आहे त्यालाही धन्यवाद ही सगळी गावातली भजनी मंडळी आणि अण्णा सगळे बसलेले मला खुणवायलेत पखवाजा राहायला पण आता पखवाजा गावातलाच आहे आणि महत्वाची गोष्ट अशी आहे हो पखवाजा म्हणजे हो जसं
कुस्तीच्या फळामधला सगळ्यात मोठ्या पैलवानाची कुस्ती मदनराव कधी सगळ्यात शेवटला, तसं सगळ्यात मोठे पैलवान कीर्तनातले सध्या मृदंग महामेरू, मृदंग महासम्राट, मृदंग महाडोंगरू. ते आपले अण्णा आहे मृदंग महाडोंगरू, आमचे आदरणीय सुदर्शन महाराज हो राऊत या ठिकाणी उपस्थित आहेत. दोन्ही हातानं पखवाज वाजवले, त्यांनाही धन्यवाद. आणि माझ्या माग काठी घेऊन फेटा बांधून लाल झरीत असा ड्रेस घालून उभेत आमचे चोपदार आहेत झोरे मामा, त्यांनाही धन्यवाद. हो नाही नाव घेतलं तर ती नवीच काठी दिसायली हाणायची एखादी, त्याच्यापेक्षा आपलं नाव घेतलेलं बरं. आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, गावातील सर्व माता भगिनी, पुरुष वर्ग, बालवर्ग, तरुण मंडळी विशेष या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या गावचे लाडके भाषे आमचे शामराव या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद. माझ्यासोबत आलेले आमचे साडू आहेत, आपल्या गावचेच जावई आहेत हो, रामजी या ठिकाणी आहेत, आमचे कैलासराव आहेत. ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित, गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी. आणि मुद्दामहून मोठ्या अंतकरणानं अण्णा या ठिकाणी कीर्तनासाठी उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात करतो आणि सेवेला प्रारंभ करतो. विठाला माझा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित सुंदर जे पोहोचवण्याचं काम करतायत ते आपल्या गावातलीच गोड सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे. हो, नाव काय आहे साऊंड सिस्टीमचं? राकेश राजेश असं वयामानानं कवा कवा हॉल आहे अण्णा, ऐकू येईन बरोबर. राजेश साऊंड सिस्टीम उस्मानपूर चेअरमनची ही साऊंड सिस्टीम आहे, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांना खूप खूप धन्यवाद. आणि आता ग्रामदैवत हनुमंतरायाच्या प्रांगणामध्ये, संत शिरोमणी सावता महाराजांच्या प्रांगणामध्ये ज्ञानोबाराय तुकोबाराय गुरुवर्य स्वामीजी जशी बुद्धी देतील तसं बोलण्याचा प्रयत्न करायचा. विठाला हरिनाथ भगवान अभंग श्रीमंत श्री तुकोबारायांचा प्रतिपाद्य विषय आपणा समोर मांडलेला आहे. आणि आता अभंगाची प्रस्तावना करत असताना अण्णा मला असं थोडंसं बोलायचंय. याचं कारण आहे महाराज, या जगात आल्याच्या नंतर सर्व साधू संत बोलले, सर्व सकल साधू संतांनी या ठिकाणी आपले विचार मांडले. जे विचार जगाच्या कल्याणाचे आहेत, जे विचार तुमच्या माझ्या हिताचे आहेत, आणि ज्या विचाराची आपल्याला सर्वांना नितांत गरज आहे ते विचार साधू संतांनी मांडले. साधू संत या जगात आल्याच्या नंतर बोलले, पण ऐका, साधू संतही बोलले आणि इथं तुम्ही आम्ही पण बोल. या मृत्यू लोकात आल्याच्या नंतर सगळे बोलले, पण बोलण्यामध्ये फरक आहे. काय फरक आहे? महत्वाचा असा फरक आहे. कोणी स्वार्थाकरता बोललं, कोणी जगाच्या कल्याणाकरता बोललं, आणि कोणी कशा करता बोललं त्याला आणखी मिळच लागलं नाही मी कशा करता बोललो. हो, काही असे महाभाग आहेत त्यांना बोलण्याचं आणखीन काही कळालं नाही. जाऊ द्या, साधू संत ज्या कारणाकरता बोलले ते कारण मला तुमच्या समोर प्रस्तुत करायचं. का बोलले जगामध्ये साधू संत? आणि बोलत असताना मोघम नाही बोलले, अगोदर त्या गोष्टीचा अनुभव घेतला साधू संतांनी आणि मग बोलले. कशाचा अनुभव घेतला? या प्रपंचाचा अनुभव घेतला. आणि अनुभव घेतल्याच्या नंतर प्रापंचिक मंडळीला त्यांनी गोड सुंदर असं मार्गदर्शन केलं, उपदेश केला आणि बोलले. बोलत असताना मात्र हो 3 प्रकार साधू संतांनी केले. बोलणाराचे किती? 3 प्रकार सांगितले. जसे हो प्रकाराचे 3 असं महाराज म्हणतात. बरं चला, मी जी सुरुवात करणार होतो अण्णा तशीच करतो आता. प्रकाराचे 3 तुका म्हणे गेले जन, तुका म्हणे गेले जन, तुका म्हणे गेले जन. प्रकाराचे 3 तुका म्हणे गेले जन, तुका म्हणे तुका म्हणे गेले
तुका म्हणे केले जन राहू द्या दोन चार माणसानं वाजल्या टाळ्यानं असं वाटतं जस काय सर उस्मानपूरचा लोट दोन चार माणसं आलाय वाजवायची तर सगळ्यांनी वाजवा नाही तर दोन चार माणसानं वाजवू नका वा 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 धन्यवाद धन्यवाद प्रकाराचे तीन तुका म्हणे केले जन तीन प्रकारचे जन आहेत तुकोबरांच्या प्रमाणानं प्रारंभ केला आणि तुकोबरांच्या प्रमाणानंच या विषयाला आपल्याला थांबवायचे तीन प्रकारचे जन आहेत किती प्रकारचे त्याला असं म्हटलंय पहिलं अण्णा तुमच्या लक्षात असेल गुरुवर्य स्वामीजीने आळंदीमध्ये आपल्या कार्तिकी वारीमध्ये आपल्या फडावर अभंग घेतला होता फार गोड चिंतन गुरुवर्य स्वामीजीने त्याच्यावर मांडलं होतं तो अभंग असा होता तीन प्रकार आहेत बोलणाराचे पण कोणते कोणते वेठी वार्ता अत्यंती असे तीन प्रकार आहेत वेठी म्हणजे काय वार्ता म्हणजे काय ना अत्यंती म्हणजे काय एवढं सांगतो मग प्रमाण म्हणतो अण्णा वेठी म्हणजे काय जो बोलणारा हो मोबदला पाहतो मोबदला इतकंच बोलतो त्याला वेठी असं म्हटलं कितकं मोबदले इतकं त्याला बोलण्यासाठी त्याचा अनुभव नाही त्याच्या जीवनात काही अनुष्ठान नाही पुरव बोलायचंय पण मोबदला पाहतो मोबदले इतकं बोलतो उदाहरणार्थ हो एका ब्राह्मण काकाला ताक पाहिजे होतं काय पाहिजे होतं ताक शेजारच्या गण्याच्या आईकडे गेले आणि गण्याच्या आईला सांगितलं गण्याची आई आलं माझ्या लक्षात गण्याची आई म्हणले काय ताक आहे का गण्याच्या आईने सांगितलं ताक आहे ताक देते असं म्हटल्यावर काकाला सांगितलं काका ताक देते पण त्याच्यासाठी तुम्हाला मला रामायण सांगावं लागेल काय सांगावं लागेल रामायण बर काका हुशार होते म्हणले सांगता येईल का ताकाला रामायण काही अडचण नाही ताक आहे असं कळल्यावर काका घरी गेले कशाला ताक न्यायला काहीतरी आणायचं म्हणून काका घरी गेले ती साधारण 1.5-2 लिटरची असते आमच्याकडे त्याला गुंडी म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात परतूर तालुक्यात हा वेगवेगळ्या भागात वेगवेगळे नाव आहेत त्याला कुठं गुंडी म्हणतात कुठं तवली म्हणतात कुठं चरोली म्हणतात तर कुठं डेचकी म्हणतात असे 2-4 त्याला नाव आहेत आमच्याकडे गुंडी म्हणतात ती गुंडी 1.5-2 लिटरची असते काका घरून गुंडी घेऊन आले आता लक्ष देऊ नये का बरं का काकानं ताक नेण्याकरता गुंडी आणली पण गण्याच्या आईने येताना फुलपात्रात ताक आणलं आता बिघडणं कार्यक्रम पण म्हणले काका समोर तर जावं लागल आणि काका पुढे आले आणि गण्याच्या आईने सांगितलं काका ताक हातातच तुला आणखीन दिलं नाही हा सांगा रामायण काका हुशार आणि काका हुशारच असतात काका म्हणले ताकाला रामायण सांगता येईल काकानं रामायण सांगायला सुरुवात केली काका म्हटले दशरथाचा मुलगा राम जनकाची मुलगी सीता दोघांचं झालं लग्न रावणानं सीतेला पळून नेलं रामप्रभूनं सोडून आणलं आणि दोघांना सुखानं संसार केला तसं तुम्ही दोघं सुखानं संसार करा ती गण्याची आई म्हणली काका आमच्या उस्मानपुरात 6-6 महिने रामायण संपत नाही तुम्ही 60 सेकंदाच्या आत काका म्हणले ताक किती जितकं ताक तितकं रामायण याला म्हणायचं वेठी विठाला तात्पर्य जेवढा मोबदला तेवढं पाहतो मग बोलतो तेवढंच बोलतो हा काय काय माणसाचं असतं जितकं मोबदला तितकंच बोलणाऱ्यापैकी त्याला वेठी असं म्हटलंय आता तुम्ही माझ्याकडे बघूच नका अण्णा हे 2-4 माझ्याकडेच बघायले मोबदले इतकंच बोलणारा म्हणल्यावर मला दुसरा वर्ग आहे ते म्हणजे वार्ता पहिला वेठी दुसरा वार्ता वार्ता म्हणजे काय ज्याला बोलण्यामध्ये त्यालाही काही अनुभव नाही पाठ केलं आणि जशाला तसं सांगितलं याला वार्ता असं म्हणतात म्हणजे कसं पंढरपूरला एक आमचे महाराज आहेत त्यांच्या दारामध्ये एक कुत्रा आहे आणि अंगणामध्ये पोपटही त्यांनी पाळलेला आहे मग ते महाराजांची वट्ट्यावर गादी टाकलेली होती इकडून तिकडून महाराज आले की त्या गादीवर बसायचे आणि बसले महाराज उठून गेले की त्या कुत्र्याला सवय लागली होती कशाला त्या गादीवर जाऊन बसायची महाराजाच्या मग आता कुत्रं महाराजाच्या गादीवर जाऊन बसलं की महाराजाच्या आईनं म्हणायचं उठ कुत्र्याला काय म्हणायचं उठ आता दररोज महाराजाच्या जागेवर ते गादीवर कुत्रं जाऊन बसायचं महाराज गेल्यावर ते आई मग त्याची म्हणायची उठ आणि उठ म्हणणं त्या पोपटानं केलं पाप कोणी हा इथले माणसं बोलत नाहीत का अण्णा
उस्मानपूर मधले माणसे बोलत नाहीत का? तुमचे घरचे आलेत म्हणून घाबरायले तुम्ही? तसं काय असलं तर सांगा. हा काय? आणि ते त्यांच्या आई यायच्या महाराजाच्या आणि नुसतं म्हणायच्या उठ. ते उठ म्हणायचं पोपटानं केलं पाठ. कोणी? पोपटानं. आणि मग आता पोपटानं नुसतं पाठच केलं होतं. महाराज एक आधी येऊन बसले की त्या पोपटानं म्हणायचं उठ, आणि कुत्र एक आधी येऊन बसले की त्यानं उठ म्हणायचं. पोपटानं जे पाठ केलं तेवढंच सांगायचं. त्यालाही जीवनामध्ये अनुभव नाही आणि अनुष्ठान नाही. मग पाठ केलं तेवढं सांगणं याला म्हणायचं वार्ता. हा वार्ता वर्ग आहे. आणि तिसरा वर्ग अत्यंत महत्वाचा आहे, तो म्हणजे आत्यंती. या आत्यंती वर्गामध्ये सकल साधू संत येतात आणि त्या साधू संतांनी जीवनात जे सांगायचं आहे, जे बोलायचंय त्याचा अगोदर अनुभव घेतला आणि मग जगाला सांगितलं. अनुभवाले अंगा ते या जगाचे जगाचे तसे अनुभवे आले अंगा ते या जगात येत असे. हाही अनुभव आहे. आणि महत्वाची गोष्ट तुकोबर त्याच्या पुढं एक पाऊल टाकून सांगतात. अनुभव नुसता नाही, तुकोबर म्हटले मी हे चाखला आणि मग जगाला सांगितलं. तुका म्हणे चाखून सांगे माझा अनुभव आहे अंगे, माझा अनुभव आहे अंगे, माझा अनुभव आहे अंगे. तुका म्हणे चाखून सांगे तुका म्हणे चाखोनी सांगे. एक पाऊल पुढं. अण्णा साधू संतांचं बोलणं म्हणजे तुमच्या माझ्या अत्यंत लवकर गळी उतरणारं बोलणं म्हणजे साधू संतांचं आहे. तुका म्हणे चाखोनी सांगे मज अनुभव आहे अंगे. आणि आता महाराज मी जे तुम्हाला आत्यंती या वर्गातलं जे प्रमाण तुम्हाला सांगणार होतो, वेठी वार्ता आत्यंती, याचा आता चरण पूर्ण करतो आणि अण्णा थोडासा वेगळा नवीन प्रयोग करतोय. हा आता सगळी भजनी मंडळी लक्ष देऊन ऐका. ते प्रमाण असं आहे. देखण्याच्या तीन जाती, 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 देखण्याच्या देखण्याच्या तीन जाती, देखण्याच्या तीन जाती, वेठी वार्ता अत्यंती, वेठी वार्ता अत्यंती, देखण्याच्या तीन जाती, देखण्याच्या तीन जाती,
देखण्याच्या तीन जाती. तीन जाती देखण्याच्या म्हणजे बोलणाऱ्याच्या. कोणत्या? वेठी वार्ता अत्यंती. महाराज बोलणाऱ्याच्या तीन जाती. लक्षात आलं? अनुभव सांगणारे, जगाच्या हिताचं सांगणारे, तुमच्या माझ्या कल्याणाचं सांगणारे साधू संत आहेत. कळालं महाराज? पण नेमकं सांगणं तरी काय? महाराज म्हणले सांगणं म्हणजे अभंगाचं पहिलं. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव. जीवाभावानं काय करावा? विठ्ठल करावा. पण बसलेली मंडळी माझ्या समोर जीवाभावानं काय करणारी आहेत? आपलं जीवाभावानं काय चाललंय? देवदेव चाललाय का प्रपंच चाललाय? तू म्हणता एवढं कळालं असतं तुला कशाला आणलं असतं? सांगायलाच आणलंय ना, आहे की नाही? आता खरं सांगा, आपलं सगळ्यांचं तुमच्या माझ्या सगट काय चाललंय? आपलं जीवाभावानं प्रपंच चाललाय. महाराज इथं उपदेश करतात, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव. जीवाभावानं परमात्मा करावा, पण आपण जीवाभावानं प्रपंच करतो आणि मग त्याचा परिणाम सर्वश्रुत आहे अण्णा. ज्यांनी ज्यांनी जीवाभावानं प्रपंच केला त्याचा परिणाम आहे, आणि ज्यांनी ज्यांनी जीवाभावानं परमात्मा केला त्याचाही परिणाम आहे. काय परिणाम आहे? ज्यांनी प्रपंच केला त्याचा परिणाम अगोदर सांगतो, कारण आपण सगळी प्रपंचातली मंडळी. वैद्य महाराज काय केला? हो, जीवाभावानं प्रपंच केला, मग परिणाम काय? दुःखाचे डोंगरचे डोंगर भोगावे लागतात. मला आता जरा जवळचा माणूस भेटलाय अण्णा, म्हणून आज विचारतो. लय दिवसानं भेटलेत पुन्हा. श्यामराव, लग्न झाल्यापासून बरे का लग्नाच्या अगोदर बरं होत? हे आमचे दोस्त बी येतात, आमच्या गावचे भाषे आहेत लाडके. लग्नाच्या अगोदर शामरावचा काय थाट होता? इकडं लग्न झाल्यावर गावाकडे आल्यापासून जरा नाही तर आमच्या भाषाचा थाट होता. तसा सगळ्याचाच असतो लग्नाच्या अगोदर. ज्याचे राहिले ते आनंदात, त्याचे आजचे दिन चालू आहे. कोणाचे येते नाही येते सांगता येत नाही, पण ज्याचं राहिले का लग्न त्याचे चालू आहेत आजचे दिन. महाराज प्रपंचाचं एकदा दास्यत्व स्वीकारलं दगडूराम महाराज. महाराज म्हटले दुःखाचे डोंगरचे डोंगर भोगावे लागतात. कसे? मी सांगतो तुम्हाला, ऐका आता. सगळ्यांनी टाळी वाजून मात्र भजनाला साथ करा. या प्रमाणे कारदास होसी संसाराचा कर, कारदास होसी संसाराचा कर. टाळी
होशी संसाराचा थर दुःखाचे डोंगर भोगावया कारे दास होशी संसाराचा थर दुःखाचे डोंगर भोगावया कारे दास होशी संसाराचा थर कारे दास होशी संसाराचा थर कारे दास होशी संसाराचा कारेदास होशी संसाराचा खर. महाराजांनी प्रश्न केला. महाराज गायल महाराज प्रश्न आहे का तुम्ही संसाराचं दास्यत्व करतायत, परिणाम काय? दुःखाचे डोंगर भोगावया म्हणून महाराजांनी विचारलं. आणि आता बसलेली माणसं मला तर मी जरा मोकळं बोलणार आहे अन्नाच. याचं कारण आहे सगळे माणसं जवळचे. महाराज मला खरं सांगा, जेवढा त्रास प्रपंचानं दिला तेवढा त्रास तुम्हाला दुसऱ्या कोणी दिला? महाराज ज्यांचं लग्न राहिलं त्यानं द्या सोडून, पण ज्याचं झालंय त्याला नुसतं विचारा. काय प्रपंचात कमी त्रास व्हायचे महाराज? हो. आणि प्रपंचाचं एक असं सुंदर उदाहरण आहे अण्णा, त्याच्यात एकावर एक दुःख फ्री मिळतं. दुःख कसं आहे? एकावर एक फ्री आहे प्रपंचात. फ्री कळलं का तुम्हाला? इकडं खालच्या ढेल्यात माहिती बघा, इकडं एकावर एक फ्री. आमच्या लहानपणी हो 1/2 किलो पत्ती पुड्यावर चमचा फ्री. आता सध्या 5 किलो निरमावर बकेट फ्री आणि 4 संतूर साबणवर प्लास्टिकचा डबा फ्री. हे एकावर एक फ्री आहे महाराज. पण काय? एकावर एक दुःख फ्री आहे. लक्षात ठेवा, ज्याने ज्याने प्रपंचाचं दास्यत्व केलं त्यांना दुःखाचे डोंगर भोगावे लागतात महाराज असं म्हणतात. आणि आता खरं सांगा बरं बसलेली मंडळी, तुम्हाला 6 महिन्यातून एकदा तरी असं वाटतंय का नाही महाराज त्या परपंचाचा कंटाळा आला, असं वाटेल हे सगळं सोडून कुठंतरी बोला 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 कुठंतरी हा अण्णा ते इतके कटाळीत की निघून जावं असं पण म्हणण्यात. आता इतका कटाळा आला त्याला प्रपंचात, बस तेवढा शब्दही मला वाटत ना. पण वाटतं तसं माणसाला. काय काय भाग्यवान माणसं आहेत त्याला महिन्याला वाटतं कुठंतरी निघून जावं. हो. आणि काय काय भाग्यवान त्याला दररोजच वाटतं. इकडं तिकडं बघूच नका, माझ्याकडे बघा. त्याला दररोजच वाटतं काय हो हे सगळं सोडून कुठंतरी निघून जावं. हे प्रपंचाचा परिणाम आहे, लक्षात ठेवा. आणि या उलट हो परमात्मा ज्याने ज्याने जीवाभावानं केला त्याचा परिणाम वेगळा. चालता चालता सांगून जातो अण्णा, तरुण मंडळी जास्त पुढे आहेत म्हणून. हे प्रपंचाचं दुःख कशाचं आहे पोरं सांगू का? तुकोबारायचं प्रमाणे तुकोबाराय म्हटले मी ज्या दुःखानं त्रासलो त्याचं एकच कारण आहे. काय? करिता या सेवा कुटुंबाची संसाराच्या तापे तापलो मी देवा. करिता या सेवा कुटुंबाची. आणि पूर्व मला सांगा कुटुंब कोणाला म्हणतात? हा एवढं नाहीच कळालं तर हे 2-2.5 वर्षापूर्वी सरकारनंच काढलं होतं. काय? माझे कुटुंब माझी जबाबदारी. त्याला कुटुंब म्हणतात. आणि त्या कुटुंबामध्ये कोण कोण येतं पूर्व? मग का? नवरा बायको. शाबाश अण्णा, नवरा बायको म्हणाय बरोबर आहे. नवरा बायको पोरग पोरगी बस हे माझं कुटुंब आणि माझी जबाबदारी. महाराज या कुटुंबाच्या सेवेनं तुकोबाराय म्हटले मी तापल्या गेलो संसाराचा मला त्रास झाला. आता याच्यासाठी तुम्हाला मी उदाहरण सांगतो ऐका. महाराज संसाराचं प्रपंचाचं दास्यत्व त्या कुटुंबाचं दास्यत्व म्हणजे काय? काम करणे दुसरं काय? महाराज आता काय सांगावं, महिला मंडळी तुमची माफी मागून बोलतो. काही काही पुरुष मंडळीला लग्न झाल्यावर भलते काम होते याच्या मागं अण्णा, लय काम. एक जावाई एक नवीन लग्न झालेला माणूस कदारला बायकोचं काम ऐकून शामराव असा कटाळा आला रागच आला एके दिवशी. हो सकाळी सकाळीच उठल्या त्याची बायको म्हणली एवढे चहाचे भांडे धुवून टाक. असा राग आला त्याला. काय करावं फोन काढा. दगडूराम महाराज त्यानं नीट सासऱ्याला फोन लावला. कोणाला? सासऱ्याला. मामा